गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. समृद्धी महामार्गावर माफियांचा कहर. पोलिसांच्या कथित संगनमतामुळे डांबर स्टील चोरीचा उघड धंदा. वैजापूर संभाजीनगर समृद्धी महामार्ग परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अक्षरशः पायदळी तुडवली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांबर चोरी, स्टील रॉड चोरी आणि कंटेनर ब्रेकिंगचे अवैध धंदे दिवस-रात्र बिनधास्तपणे सुरू असून या सर्वांमागे स्थानिक पोलिसांचे कथित संरक्षण असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक 18 हडपसपिंपगाव, तालुका वैजापूर येथे हॉटेल समृद्धीच्या बाजूला हिरव्या रंगाच्या बारदाण्याच्या आड डांबर चोरीचा उघड कारभार सुरू आहे. या धंद्यामागे प्रकाश, युवराज, गोलू, योगेश आणि छोटू यादव यांच्या टोळी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. अवजड वाहन चालकांच्या संगनमताने महामार्गावरील माल लंपास करून तो बिनधास्तपणे विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याचप्रमाणे समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक 19 जांभरगाव परिसरात फौजी टी अँड नाश्ता सेंटरच्या मागील बाजूस आणि हरियाणा मेवाती ढाब्याजवळ स्टील रॉड चोरी, कंटेनर ब्रेकिंग आणि डांबर चोरीचे रॅकेट उघडपणे सुरू असल्याचा आरोप या ठिकाणी पटेल, पाटील, लल्लू, निजाम आणि पप्पू या नावाने ओळखली जाणारी माफियांची टोळी मोठ्या प्रमाणात चोरीचा माल हडप करत असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अवैध धंद्याबाबत स्थानिकांमध्ये उघडपणे चर्चा होत असून काही धंदे चालक तर छाती ठोकपणे सांगत आहेत की स्थानिक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कथित कलेक्टर अमोल कांबळे यांच्या या धंद्यात टक्केवारीचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळेच हा संपूर्ण काळा बाजार बिनधास्तपणे सुरू आहे. समृद्धी महामार्गासारख्या देशातील महत्त्वाच्या प्रकल्पावर अशा प्रकारे चोरी आणि माफियागिरी सुरू असताना संबंधित प्रशासन मात्र मौन बाळगून आहे. ही बाब अधिकच गंभीर मानली जात आहे. जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तर हा प्रकार केवळ चोरीचा नसून प्रशासन आणि माफिया यांच्या संगनमताने चालणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा गंभीर नमुना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की या माफिया टोळ्यावर आणि त्यांना कथित संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे का, की समृद्धी महामार्गावरील हा काळा बाजार असा सुरू राहणार? स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. मी होते मीनाक्षी घोडके. धन्यवाद. ही होती आजची ठळक बातमी. मी मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध, सत्यासाठी सदैव सज्ज.